केंद्र शासनानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त भारताला सन 2047 मध्ये विकसित भारत @2047 करण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे। आणि त्यानुसार मग महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था ही 2027 पर्यंत $1 ट्रिलियन पर्यंत आणि 2047-48 पर्यंत $5 ट्रिलियन पर्यंत नेण्याची महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे। खऱ्या अर्थानं यासाठी ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना झालेली आहे त्या पद्धतीनं राज्यामध्ये मित्रा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना झालेली आहे। याचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत। दोन्ही सहअध्यक्ष जे आहेत ते राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। आणि या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये मला आज उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळते याचा मला निश्चित आनंद होतोय। या मित्राचा पहिला प्रोजेक्ट हा कोल्हापूर आणि सांगलीसाठी वरदान ठरणारा असणार आहे। 2019 आणि 21 साली आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान या दोन्ही जिल्ह्यांचं झालं। अर्थात ज्यावेळी महाराष्ट्राची इकॉनॉमी 2027 ला $1 ट्रिलियन आणि 2047 ला विकसित भारत ज्यावेळी होणार त्यावेळी 5 ट्रिलियन पर्यंत न्यायची आहे, त्यावेळेला नुकसान देखील टळणं महत्वाचं आहे। आणि म्हणून यासाठी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 4,000 कोटीची मान्यता या प्रकल्पाला मिळालेली आहे। कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर परिस्थिती जी निर्माण होत आहे याच्या कारण मीमांसा शोधून या ठिकाणी पुढच्या काळामध्ये ही पूर परिस्थिती निर्माण होणार नाही हे याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे। आणि दुसरं उद्दिष्ट जे आहे ते दुसरं उद्दिष्ट असं आहे की हे जे पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण होतं किंवा पूर परिस्थितीमध्ये येतं पाणी याचा या दुष्काळी भागाला उपयोग झाला पाहिजे। यासाठी या ठिकाणी पाणी लिफ्ट करून उस्मानाबाद सारख्या दुष्काळी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हे पाणी लिफ्ट करायचं आहे असं याचं दुसरं उद्दिष्ट आहे। आणि प्रामुख्यानं जर विचार केला तर आपण यामध्ये पूर नियंत्रणाची कामं आहेत, उड्डाणपूल बांधणे, भूसंकलन उपाययोजना, वीज वाहक तारा स्थलांतरित करणे। वीजच्या तारा खाली आलेल्या काही ठिकाणी दिसतात आणि पूर वाढला तर त्या ठिकाणी लाईट्स पूर्ण बंद होतात आणि मग त्याचा संपूर्ण राज्याच्या विकासावर परिणाम होतो। या स्थलांतरित करणे, ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा स्थळे संरक्षित करणे, पुराची पूर्वकल्पना देणे। पुराची पूर्वकल्पना देणाऱ्या ज्या काही मोठ्या सिस्टीम्स आहेत त्या आपल्याकडे पूर्वी उपलब्ध नव्हत्या, पण 4-5 दिवसापूर्वीच आपल्याला या ठिकाणी पूर किती मोठ्या प्रमाणात येणार आहे याची कल्पना देणाऱ्या मोठ्या काही आपल्याकडं मशिनरी या ठिकाणी आम्ही घेण्याचं आयोजित केलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन उपकरणे खरेदी करणे, पूर संरक्षण उपाययोजना आदी कामं यातून घेण्यात येणार आहेत। मला या ठिकाणी अत्यंत आनंद वाटतो की पूर परिस्थितीमध्ये ज्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात ते स्वतःच्या माध्यमातून मदत केली होती आणि त्यांनी या मित्राच्या माध्यमातून आज संपूर्णतः जे काही होणारं नुकसान आहे हे कायमपणे टाळण्याच्या दृष्टीनं मित्राच्या माध्यमातून आज कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा यासाठी मित्राचे CEO प्रवीण परदेशींना मार्गदर्शन करत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याला दिलासा दिलेला आहे याचा मला अत्यंत आनंद वाटतोय। काम सुरू आहे ते होणार आहे, त्या ठिकाणी बोगद्याचं देखील काम या सगळ्या प्रकल्पामध्ये असणार आहे, तर त्या संदर्भात कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? कारण जर हा प्रकल्प पुढे गेला तर तो मुळापासूनच त्याला काम करणं गरजेचं आहे। या संदर्भात बुधवारी सकाळी 11 वाजता 13 तारखेला सन्माननीय CEO प्रवीण परदेशी मित्राचे मी स्वतः आणि वर्ल्ड बँकेचे अधिकारी यांची प्राथमिक बैठक होणार आहे। त्यानंतर ही योजना कशी असावी यासाठी वर्ल्ड बँकेचे अधिकारी आमच्यासोबत 14 आणि 15 तारखेला पाटण, कोयना धरण, त्याचबरोबर सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्याचा आम्ही दौरा करणार आहोत। यामध्ये विविध बैठका होतील आणि या बैठकांच्या माध्यमातून जे करावं लागतं, पाणी स्टोअर कुठेतरी करता येतं त्या देखील योजना आमच्या आहेत। पाणी स्टोअर देखील झालं पाहिजे, एक्स्ट्रा पाणी हे पंपानं उचलून ते दुष्काळी भागामध्ये न्यायचं आहे, या सगळ्या गोष्टींच्यावरती आम्ही निर्णय घेणार आहोत। साधारण यासाठी किती कोटीचं बजेट अपेक्षित आहे आणि ते कसं उपलब्ध होणार आहे? यासाठी वर्ल्ड बँकेनं $400 मिलियन एवढं बजेट या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यातलं 70% निधी हा वर्ल्ड बँकेचा असेल आणि 30% निधी हा महाराष्ट्र शासन देईल। 3 दिवस शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन जे पूर्वीच जाहीर झालं होतं ते आता 15, 16, 17 या 3 तारखेला या ठिकाणी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेतोय। यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब
हे स्वतः प्रमुख मार्गदर्शक असतील. या अधिवेशनामध्ये संपूर्ण राष्ट्रातील शिवसेनेचे नेते, मंत्री महोदय, उपनेते, खासदार, आमदार आणि सर्व प्रकारचे पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहतील. 15 तारखेला सायंकाळपर्यंत याचं रजिस्ट्रेशन होईल. 16 तारखेला पूर्ण दिवस आणि 17 तारखेला अर्धा टप्पा हा अधिवेशनाचा असेल. 17 तारखेला संध्याकाळी भव्य जाहीर सभा ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात घेण्यात येईल.